श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वयंपाकाला सुरुवात करताना रोजच पडणारा प्रश्न म्हणजे भाजी काय करायची? चला तर मग आज बघूया काय भाजी करायची. विस्मृतीत केलेली उडीद डाळीचा करोळा कसा करायचा? चला तर मग आपण पाहूया. सोबतच आपण आंब्याचा रस, दही भात, गीर जातीच्या गाईचं घरचं तूप. भाजी कशी करायची ते आधी पाहूया. हा आहे उडदाच्या डाळीचा करोळा. हिवाळ्यामध्ये तयार करायचा असतो. बेसिक मसाले जे भाजी करता आपण फोडणी करता यूज करतो तेच घ्यायचे. आलं लसूण पेस्ट, कांदा, हिंग. उडदाची डाळ दिवसभर भिजत घालायची आणि हिवाळ्यामध्ये रात्रीला हे असे वडे तयार करायचे. यामध्ये भोपळा किसून घालायचा, आलं लसूण पेस्ट घालायची, लाल मिरच्या घालायच्या आणि अशा प्रकारे सांडगे तयार करून रात्री घालायचे. त्यानंतर 4-5 दिवस हे उन्हामध्ये वाळवायचे. 2 ते 3 वर्ष हे छान राहतात. भाजी करायच्या वेळेस आपण हे थोडे बारीक करून घेणार. रोज रोज पालेभाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही भाजी ट्राय करा. तसेच अतिशय पौष्टिक आहे, कारण उडदाची डाळ असल्यामुळे. उडदाच्या डाळीमध्ये प्रथिनांचं म्हणजेच प्रोटीनचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतं. तसेच हृदयाचे आरोग्यसुद्धा निरोगी राहण्यास मदत होते. ऊर्जा निर्माण करते उडदाची डाळ आपल्या शरीरामध्ये. सुरुवातीला आपण एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये बेसिक आपण जशी इतर भाज्या आपण फोडणीला घालतो त्याप्रमाणेच मोहरी घालायची, जिरं घालायचं. मोहरी जिरं तडतडलं का कांदा घालायचा. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, हिंग आणि सर्व बेसिक मसाले, धनिया पावडर, जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला. दुसऱ्या साईडला आपण पाणी उकळायला ठेवायचं. हिंग घातल्यामुळे पोटाला कुठलीही बाधत नाही कुठलाही पदार्थ. त्यामुळे किंचित चिमूटभर हिंग घालायचं. कांदा व्यवस्थित परतून झाला, मसाले व्यवस्थित परतून झाले का त्यामध्ये बारीक फोडलेला हा करोळा घालायचा. जेव्हा आपण करोळा केला तेव्हाच त्यामध्ये लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत. कांद्यावरती हा करोळा 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम हाय ठेवायची जेव्हा आपण यामध्ये पाणी घालणार, आणि पाणीसुद्धा उकळतं हवं. चवीपुरतं मीठ घालायचं. उकळतं पाणी घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं, कारण करोळा शिजायला थोडा वेळ लागतो. सुरुवातीला 10 मिनिट हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं, नंतर 10 मिनिट लो फ्लेमवरती ठेवायचं.
उडीद डाळीमुळे आपली पचनसंस्थासुद्धा सुधारते. मध्ये मध्ये थोडं चेक करायचं. पाणी कमी वाटत असेल तर थोडं घालायचं. त्यानंतर पोहे जर आपल्याकडे नाश्त्याचे पोहे जर आपल्याकडे थोडे शिल्लक असतील तर त्यामध्ये थोडं बेसन घालायचं. बेसिक मसाले घालायचे आणि व्यवस्थित हाताने कुस्करून घ्यायचं. त्याचे वडे तयार करून घ्यायचे आणि ते तेलामध्ये खरपूस तळून घ्यायचे. खूप छान लागतात. पोह्यांमध्ये सुद्धा हाताने असे गोल थापून घ्यायचे. नंतर 2 हाताच्या साहाय्याने असे वडे तयार करून घ्यायचे. अशा प्रकारे आपण वडे तयार करून घेतलेले आहेत. त्यामध्ये कढीपत्ता वगैरे आधीच असल्यामुळे खूप छान टेस्ट येते. लालसर होईस्तोवर तळून घ्यायचे. एका साईडला आपण भाजी ठेवायची, दुसऱ्या साईडला वडे तळायचे. त्यामुळे आपल्याला आपला वेळ वाचेल. ओळखायला सुद्धा येणार नाहीत पोह्यांचे वडे. आंब्याचा सीझन असल्यामुळे आपण आंब्याचा रससुद्धा करणार आहोत. आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 हाताच्या साहाय्याने असे चोळून घ्यायचे. त्यानंतर लगेच रस करायचा. आधी आपण देवाला नैवेद्य दाखवणार. तोपर्यंत आपली भाजीसुद्धा झालेली आहे. थोडा त्यामध्ये रस्सा ठेवायचा. ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ही भाजी. आंबे व्यवस्थित चोळून घ्यायचे. नंतर रस तयार करून घ्यायचा. लगेच आपण नैवेद्य देवाकरता तयार करणार. त्याकरता कणकेचा दिवा बनवायचा. साधी पोळी, रस, आंब्याचा रस, भात, उडदाच्या डाळीचा करोळा, भातावरती दही, गीर जातीच्या गाईचे हे दही आहे. त्यानंतर साखर, घरी तयार केलेलं साजूक तूप. गीर जातीच्या गाईचे तूप आपल्याकडे उपलब्ध आहे. अशा प्रकारे आपला आजचा नैवेद्य तयार. श्री